साप पकडायला जायचं आपल्याला आता. चला पहिल्यांदा साप पकडून घेऊ, कारण सापाचं लोकांना लय भीती वाटत असते. गडबडीत आला मुलगा आपल्याला बोलवायला आणि चटकन साप जायचं आणि धरायचं. आता चला आता बैलाचे कोटे दे आणि साप दसल्यामुळं बैल लय मोठी मरण पावले. चला बरं लवकर चला. हा रामपर सदाजी आले ते कुठे जाम पकडलाय त्याने आतमध्ये. आणि आता ही लाकडं आहेत त्याच्यामुळे जास्त जर ओढला आपण तर त्याला इजा होण्याची शक्यता आहे. आपल्याला अजिबात इजा व्हायची नाही. आम्ही पकडतो म्हणून तुम्ही पकडू नका. नाही सापाला पकडणे म्हणजे त्याचं जीवदान ज्याला देणे आहे. आपल्याला तर जीव वाचवायचा आहे. हे शेतात राहणारे शेतकरी आहेत. एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतंय. हा होतापर्यंत धामीन नावाचा साप आहे. हा झाडावर जातो आणि अशा अडचणीत राहतो. तर तो कशासाठी राहतो? कोंदरा बेंडू खाण्यासाठी राहतो. लंबी आहे. त्यानं आतमध्ये पकडलंय. हे थैली ना हे बघा साप. खूप लंबी आहे. बरोबर काढा इतकं करू नको. खूप लंबी आहे. लहान आहे का? भरपूर लंबी आहे साप हा. याली पुढे. हे पुढे पुढे काय काय बरं काम नाही त्याच्या आता ते नाही तर सजी येते. एकाच गावातून मंडळीचा फोन आलता. हे थैली. आता आपण याला काय करू? आपल्याला लुटायचं काम पडायला. फटकी नाही ना. नाही नाही त्याच्यानं दुसरी आणली म्हणलं उन्हात तपिले
नवी दिली. आता याच्या आपण मध्ये पकडलाय मित्र हो. पटलं तर घ्या, हे चॅनल आपलं आहे. या चॅनलला होतापर्यंत जेवढं सबस्क्राईब करता येईल तेवढं सबस्क्राईब करा. आणि हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी आहेत, काय नाव म्हणले तुमचं? संजय कुंडलिक तनपुरे. संजय कुंडलिक तनपुरे, राहणार वडो, पण शेत आपल्या कोरखेड शिवारात आहे. हा. आणि ते या ठिकाणी राहतात. आणि हे कोठा आहे, हे कोठा हा बैलांचा वगैरे कोठा आहे. आणि इकडे घर आहे, ते पण घर दाखव ना, घर घे दाखवते, घर आहे. हे काड्याचं ह्या काड्यामध्ये आहे. अशा अडचणीमध्ये साप नेहमीसाठी राहतो. आणि घरात बाई माणसं असतात, लेकरं असतात, कुठं काय काय सांगता येत नाही. पण हा साप सरासरी डसणारा नाही. हा साप माणसाला चावत नाही, आणि चावला तरी काही होत नाही, याचं काही काम करत नाही. हा पक्ष्याचे उंदराचे पिल्ले खातो, अंडे खातो. आणि होतापर्यंत या दिवसामध्ये हा जास्त वावर करतो म्हणजे त्याचा वापर करतो असं मला म्हणायचं आहे. मित्र हो, होतापर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. आपण आता याच्यामध्ये पकडलाय, पण आता याला रेस्क्यू करायचं आहे आपल्याला, कुठं निधीने नेऊन सोडायचं. चला मग आता म्हणायचे तुमच्या घरून आम्हाला चालवलं पण इकडं चालवलं, पण आम्हाला बी वाटतं बाबा जेवायचं लेकरं आहेत ना गाठ मारू का आमचे लेकरं बकरं. म्हणलं महाराज नाही तर धरून बसतो. हे कोण त्यांवर चक्क्या गिक्यात अडकली. वरात बसला बाई मग कधी तिच्यात कडेन काय त्याच्याकडे पाहिलं बी नाही त्यांना, कुठे धरून मागे हे केलं. ते मोबाईल मध्ये पाहिजे ना आता शूटिंग सगळं कसं धरला. हे मोबाईलमध्ये मग पहा, आणि आता युट्यूबवर सगळ्या ह्याच्यावर सगळ्या याच्यामध्ये इंडियात पाहतात त्या. हा भरपूर येत आहे सगळं. कर बरोबर. बघा मित्रांनो, त्यांनो कोण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला नसेल, पण शेवट तरी हिसाब बघून घ्या. गेला. नमस्कार. पटलं तर घ्या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. नमस्कार मित्र.